तर मंडळी आज मी बनवणार आहे पातोळ्या. त्या पण आपल्या कोकण साईडच्या. तर कोकणातलं कोण असेल तर तुम्हाला माहीतच असेल की पातोळी म्हणजे काय. पण आज मी जी बनवणार आहे ती थोड्या वेगळ्या प्रकारची आहे. तर ती पातोळी आहे तवशाची पातोळी. आणि तवसा म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की काकडी, पण आपल्या कोकण साईडला त्याला तवसा बोलला जातो. तर चला रेसिपी बघून घेऊया कशी बनते. तर ही रेसिपी अशी सोपी आणि झटपट आहे, पटकन होणार. तर एक भांडं घेतलं आहे, तर त्यामध्ये मी ह्या किसलेल्या तवशा म्हणजे काकडी आहे, गूळ घेतलं आहे 1 वाटी, ते मस्तपैकी उकळून घेतलं आहे. खोबरं 1 वाटी, म्हणजे सगळं प्रमाण 1-1 वाटी घेतलं आहे. चांगलं उकळून घ्यायचं आहे, कारण गूळ आणि खोबरं ह्यात वितळून त्याच्यामध्ये मी वेलची पूड आणि हे आपलं एक आहे तांदळाचं पीठ 1 वाटी, सगळं मस्तपैकी मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. हलका वेळ वाफेवर ठेवायचं आहे. बघा असं जर नरम झालं आपल्या मोदकाच्या पिठासारखं, तर ते एका ताटामध्ये किंवा परातीत काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर थोडं थंड व्हायला द्यायचं आहे, कारण गरम गरम हाताने मळलं जाणार नाही. थोडं थंड झाल्यावर चांगलं त्याला मळून घ्यायचं आहे. हलका हातावर पाणी किंवा तूप लावू शकता, तर असं मळून घ्यायचं आहे. तर या पातोळ्यांसाठी नेहमी आपल्याला हळदीची पानंच लागतात. ही मी पानं घेतली आहेत आणि ती अर्धी अर्धी कापून घेतली आहेत. आणि आपलं पीठ मळून झालं आहे, तर त्याचे असे गोळे घ्यायचे आणि त्या हळदीच्या पानावर असं चांगलं गोल प्रकारे थापून घ्यायचं. तर पहिल्या पातोळ्या बनायच्या त्या आपलं तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपलं मोदकाचं जसं सारण असतं ते भरलं जातं, पण आपण हे डायरेक्ट मळलं आहे. तर हे चांगल्यापैकी आपण अशी पानं बनवून घेतली आहेत आणि ती वाफेवर चांगली 15-20 मिनटं ठेवायची आहेत आणि गरम गरमच खायची आहेत, कारण जी गरम खाण्यात मजा आहे. तशी करून तुम्ही खाऊन बघा. आणि आजच्या या पातोळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.